जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षाचा कट ऑफ बघणार आहोत आपण, जो आहे SRPF गट क्रमांक 1 पुणे. मागील वर्षी कट ऑफ किती गेला होता पुणे. मागच्या वर्षी 315 रिक्त पदे होती, जागा होत्या. 21/7/2024 रिझल्ट लागला होता. तर बघू शकता फायनल लिस्ट व वेटिंग लिस्ट आहे. चला जाणून घेऊ आता. पहिला टॉपर किती. ओपनचा टॉपर आहे पहिला OBC 193. 193चा टॉपर आहे. नंतर शेवटचा किती आहे. शेवटचा मुलगा आहे मित्रांनो, NT मुलगा आहे. शेवटून 183चा कट ऑफ गेला आहे. टोटल ओपनमध्ये 97 मुले घेतले. त्याच्यात आरक्षणवाले पण, होमगार्ड प्रोजेक्ट, होमगार्ड, पोलीस चील्ड हे पण मुलं आहेत ओपनमध्ये. ते तर बघू शकता ओपनचा कट ऑफ आहे 193 टॉपर आहे. आणि शेवटचा मुलगा आहे जो NT आहे. शेवटचा मुलगा आहे NT 183वर कट ऑफ गेला आहे. आणि बाकीचे आरक्षणवाले 10-15 जण असतील. तर टोटल किती मुलं भरती झालं ते 97 ओपनमध्ये. तर ओपनच्या जागा होत्या तरी अंदाजे बघू शकता हे 10-1 जण काढले आरक्षणवाले. तर 80च्या लगभग ओपनच्या जागा होत्या मागच्या वर्षी. चला नेक्स्ट बघू. नेक्स्ट आहे स्पोर्टमॅनचं 174 गेलं आहे. नंतर आहे प्रोजेक्ट 180, प्रकल्पकार 175, एक सर्व्हिसमॅन ओपन 159 आणि 156 गेले ओपन एक सर्व्हिसमॅन. पोलीस चीटचं 170, होमगार्ड गेलं आहे 181 गेले होमगार्ड. ओपन होमगार्ड गेले. ओपन होमगार्ड गेले. ते खाली वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो, बघू शकता. वेटिंग लिस्टचा टॉपर एक बेंच आला होता ओपन कॅटेगरीचा. नेक्स्ट आहे SCचा टॉपर आहे 183वाला टॉपर आहे. आणि 175वाला लास्टचा मुलगा आहे. टोटल 25 जागा होते. 25मधून एक होमगार्ड, 25मधून एक होमगार्ड आहे. तर 175वर क्लोज झाला होता. नंतर स्पोर्ट पर्सन 160, प्रोजेक्ट 163, प्रकल्पगत 152, एक सर्व्हिसमॅन 134 गेले. ही वेटिंग लिस्ट आहे खाली, बघू शकता तुम्ही. होमगार्ड पोलीस चील्ड आहे 159, होमगार्ड 172. ही वेटिंग लिस्ट आहे खाली SCचा वेटिंग लिस्टचा मुलगा आता 175वाला टॉपर होता वेटिंग लिस्ट. आता ST कॅटेगरी, हे बघा ST कॅटेगरी. STचा टॉपर 178वाला आणि शेवटचा जो मुलगा आहे तो 169वाला आहे. 2 आरक्षणवाले आहेत तिथं
म्हणजे टोटल त्यांची जागा किती 21, म्हणजे 19 जागा होत्या, 2 आरक्षणवाले तिथे 19 जागा. नंतर स्पोर्ट कोटा 137 ST, प्रोजेक्ट 154, प्रकल्प 148, पोलीस शिल्ड 161 गेले आणि होमगार्ड 168. नंतर बघू शकता ST वेटिंग लिस्टवाले. आता VJNT असा किती 182 गेला VJNT वाल्यांचा. नंतर किती आहे वेटिंग लिस्ट आहे NTP गेला आहे 177 गेला आहे NTP. NT का किती लागला आहे NT की गेला आहे 182. नंतर आहे NT गेला आहे 182. एकच जागा होती NT वाल्यांची. नंतर आहे SBC 171 गेलं आहे. OBC 81 गेले आहे. 10 जागा होत्या OBC वाल्यांच्या. मग आरक्षणवाले पूर्ण जे खाली येते ते स्पोर्ट आहे 152 OBC, प्रोजेक्ट 171, एक सर्व्हिसमॅन 145. नंतर होमगार्ड 175. ही वेटिंग लिस्ट आहे OBC. SBCचा किती गेला आहे SBCचा 19 जागा होता 182 गेले. नंतर आरक्षणानुसार तुम्ही बघू शकता SBC वाले स्पोर्ट 173, प्रोजेक्ट 178, प्रकल्प 172, भूकंप वगैरे जे राहतं ते त्यांचं बघून घ्या आरक्षण किती गेलं आहे. एक सर्व्हिसमॅन 152, नंतर पोलीस शिल्ड 162, होमगार्ड 178 गेले. ही वेटिंग लिस्ट आहे. EWSला गेलं आहे EWSसाठी गेलं आहे 171 गेले. 21 जागा होत्या 21मधून 3 आरक्षणवाले EWSच्या. नंतर स्पोर्ट 161, नंतर प्रकल्प 170, नंतर एक सर्व्हिसमॅन 134, पोलीस शिल्ड 138, होमगार्ड गेलं आहे 160. तर नेक्स्ट आहे अंतवाल्यांचं गेलं आहे. अनाथवाल्यांचं 140 गेलं आहे. VJNT वाला मुलगा आला. संस्थात्मक आणि संस्थाबाह्य, म्हणजे संस्थाबाह्याला 2 जागा होत्या, 2 मुलं घेतले आणि संस्थात्मकमध्ये 1 मुलगा घेतला. तर 159 गेलं आहे त्यांचं संस्थाबाह्यवाल्यांचं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर काही क्युरी राहिली तर काही कमेंट करा, जेणेकरून मला समजेल की काय कुठे. जय हिंद, जय महाराष्ट्र.